जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखन चोर। बोल वृंदावन बिहारी लाल की, श्रीमद् भागवत महापुराण की जय, शुभाचार्य महाराज की जय। जय जय श्री राधेश्याम द्वारिकाधीश भगवान की। नमः पार्वती पते हर हर महादेव, वैद्यनाथ भगवान की। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवान बालकृष्णाची वाङ्मयी प्रतिमूर्ती अर्थात श्रीमद् भागवत महापुराण आपण गेली 3 दिवस या पावन पवित्र भूमीमध्ये प्राप्त स्मरणीय वैकुंठवासी श्रीमान डॉक्टर रामेश्वर अण्णा लटपटे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ कथा श्रवण करीत आहात। कथेचा आजचा 3रा दिवस आहे। अण्णांच्या स्मृती प्रीत्यर्थ चालणारी ही श्रीमद् भागवत कथा राहिल्या त्या कीर्ती जगामाजी। मी बोललो पहिल्या दिवशी, मरावी परी कीर्ती रूपी उरावी। मरण नाही, मृत्यू नाही, असा या जगाच्या पाठीवर कोणीच नाही। 2 घटनाक्रम अत्यंत महत्वाचे। ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याचा त्याचा मृत्यू अटळ आहे। मग तो कोणीही असो, राजा असो, रंक असो, ईश्वर असो, संत असो की सर्वसाधारण जीव असो, कोणही असो, येथ नाही गुरु आले अवतार। बर का, इरते पामर जीव किती, कबीरदास महाराज गोड बोलले। 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए जिंदा जोगी, 33 कोटी देवता मर गए, पडी काल की फाशी। आलं का लक्षामध्ये? हा काळ आ करून बसलेला आहे। म्हणून श्रीमद् भागवतामध्ये व्यास वर्णन करतात, काल व्याल मुखग्रासम। बर का, त्या काळाच्या जबड्यामध्ये, तोंडामध्ये तुम्ही आम्ही जात आहोत। आलं का लक्षामध्ये? वेळ किती शिल्लक आहे तो काळ फक्त पाहतो। अजूनही किती आहे अवकाश। साधू संत बोलतात, घडोघडी काळ वाट याची पाहे, आयुष्य संपलं बस। आयुष्याची ही मर्यादा आहे। आपण काल चिंतन करून आलो। आलं का लक्षामध्ये? क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पुढील फासा, पुढी हुशार थोर आहे उळसा गाव। सूतजी महाराज शौनकादी 88,000 ऋषींना श्रीमद् भागवत कथा सांगत आहेत। आणि गंगेच्या काठावर राजा परीक्षितीला शुकाचार्य महाराज सांगतात, राजन ऐक,
एक ध्यानात घ्या. राजा परीक्षितीने विचारलं की हे महात्मन, मला 7 दिवसामध्ये मरण येणार आहे, माझ्या मृत्यूचा उपाय सांगा. म्हणून शुकाचार्य बोलले, आपण व्यावहारिक जीवन जगत असताना प्रापंचिक मंडळी तुम्ही आम्ही आहात, समोरच्या व्यक्तीने विचारलं तर सांगावं असा नियम आहे. न विचारता तुम्ही आम्ही जर सांगायला लागलो तर त्याची किंमत राहत नाही, अर्थात त्याचा तेवढा प्रभाव राहत नाही. बरं का, समोरच्यानं विचारावं आणि नंतर सांगावं. फुकटचा सल्ला सहजा चांगला जरी असला तर लोकांना आवडत नाही, रुचत नाही. त्याच्या कल्याणासाठी तुम्ही आम्ही जरी सांगत असलो तर ते समोरच्याला आवडेल असं नाही. इथं परीक्षितीने विचारलं, राजन, आपलं महाराज, मला मरण येणार आहे तर माझ्या मृत्यूचा उपाय काय? त्यावेळेस वैराग्य महावीर शुकाचार्य बोलतात, राजन ऐक. श्री सूत उवाच वर्याणीशते प्रश्नः कृतो लोकहितं नृपो. बर का, शुकाचार्य म्हणतात, राजन, तू जो प्रश्न विचारलास ना, हो, हा तुझा प्रश्न स्वतःसाठी नाही तर समग्र लोकांच्या हितासाठी आहे. वर्याणीशम, ते प्रश्न विचारणं तुझ्यासाठी नाही तर तू संपूर्ण जगाच्या हितासाठी हा प्रश्न विचारलेला आहेस. 7 दिवस तर तुझ्याकडे पुष्कळ आहे. अरे, एका तासामध्ये देखील काही क्षणामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेता येते. म्हणून आपण काल थोडक्यात दृष्टांत पाहिला. शुकाचार्य महाराज राजा परीक्षितेला उदाहरण देतात राजा खटवांगाचं. राजा खटवांग हा सूर्यवंशामध्ये म्हणजेच मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या वंशामध्ये ज्याचा अवतार झाला, ज्याचा जन्म झाला, तो खटवांग राजा. या खटवांग राजाने देवता आणि दानवांच्या युद्धामध्ये देवतांच्या बाजूने युद्ध केलं, दानवांचा पराजय केला. अर्थात देवतांना विजयी करण्यामध्ये सिंहाचा वाटा या खटवांगाचा. मदत केली म्हणून देवतांनी प्रसन्न होऊन राजा खटवांगाला विचारलं, महाराज, तुमची काय इच्छा आहे? वरम ब्रूया, आम्ही प्रसन्न आहोत, जे पाहिजे ते मागा. आता महाराज तो राजा होता, संपूर्ण पृथ्वी तलावर, या भूतलावर त्याचं साम्राज्य होतं. राजाला काय कमी आहे, परंतु समोरून पुन्हा पुन्हा विचारणा झाली, काहीतरी मागा, तुम्ही आम्हाला मदत केली, सहकार्य केले. सहज खटवांग राजा बोलून गेले, तुम्ही म्हणताना मला जाणून घ्यायचं की माझं आयुष्य नेमकं किती शिल्लक आहे. त्यावेळेस देवतांनी पाहिलं आणि सांगितलं, राजन, हो, तुम्हाला फक्त 1 तास तुमच्याकडे शिल्लक आहे. आणि महाराज त्या 1 तासामध्ये खटवांग राजाने आपल्या घरादाराचा त्याग करून भगवंत चिंतनामध्ये तो 1 तास घालवला आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली. शांती ब्रह्मनाथ बाबा बोलले, 1 तास उरला खटवांग रायासी, कैसी भाग्यदशा प्राप्त झाली. 1 तास उरला खटवांग रायासी, कैसी भाग्यदशा प्राप्त झाली. राजन, अरे 1 तासामध्ये त्याने भगवंत चिंतन करून भगवंताची प्राप्ती करून घेतली. तुला तर 7 दिवस आहेत. तू एकच काम कर, आपले सर्व इंद्रिय, पंच ज्ञान इंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, पंच प्राण अर्थात मनासह हे समग्र परिवार त्या भगवंत चरणाकडे तू लाव.
आलं का लक्षामध्ये? म्हणजे आपलं मन त्या भगवंताच्या चरणाकडे, त्याच्या ध्यानामध्ये, चिंतनामध्ये लाव. बर का? सर्व इंद्रियांचा जय कर. आसनावर विजय संपादित कर. असं बरंच चिंतन राजा परीक्षितीला शुकाचार्य सांगतात. श्री शुक उवाच जितासनो जितश्वासो जितसंगो जितेंद्रियो. जितासन, आसन जिंकलं पाहिजे. आता अलीकडे लोक 10 मिनिट पण मांडी घालून बसू शकत नाही, सवय राहिली नाही. आसनावर आपलं नियंत्रण पाहिजे, श्वासावर आपलं नियंत्रण पाहिजे. व्यर्थ श्वास न होय म्हटलेला कबीरदास महाराजांनी. तुम्हाला आम्हाला जेवढे श्वास दिलेले आहेत, श्वास ते जर संपले, बस संपलं. म्हणून ते श्वास आपण, त्याच्यावर आपलं नियंत्रण पाहिजे. बर का? नंतर सांगितलं जितेंद्रिय, इंद्रियावर आपला ताबा पाहिजे. जिवा हे इंद्रिय आहे, या जिभेवर आपला ताबा पाहिजे. मग बोलण्याचा असो, काही खाण्याचा असो, आलं का लक्षामध्ये? जिवा, या जिभेवर आपलं नियंत्रण हवं. महाराज, ही जिवा दिसायला छोटीशी आहे, परंतु ही 32 जणांना पुरून उरते. आलं का लक्षामध्ये? 32 जणांना देखील बाहेर पडणारी कोण असेल तर ही जिवा आहे. जिवा. कबीरदास महाराज म्हणतात, हम 32 तू अकेली माँ. 32 दात आहेत आपल्या मुखामध्ये, आलं का लक्षामध्ये? परंतु हे जीभ जर एकदा तेडी चालली ना, समोरच्या कानफडात मारला तर 32ला 32 पडतील. म्हणजे हे दात पाडून घेण्याचं काम जिवा करते. तिच्यावर नियंत्रण पाहिजे, खान पिण्यामध्ये नियंत्रण पाहिजे. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषणो. युक्त आहार. बर का? आहार शुद्ध सात्विक आहार पाहिजे. आता अलीकडे कलियुग आहे, आहाराचा ताळमेळच राहिला नाही. आहार किती खावा, कोणता खावा, आलं का लक्षामध्ये? तो कसा खावा, त्या खाण्याची देखील पद्धती आहे. आहार शुद्ध सत्व शुद्धी म्हटलेला आहे. तुमचा जसा आहार असेल, जसं भोजन असेल, तसे तुमचे विचार प्रगट होतात. म्हणून जीवनामध्ये शुद्ध सात्विक आहार पाहिजे. आता सगळी भेसळच झाली, त्याच्यामुळं भाजीपाला भेसळीचा, दूध भेसळीचं, हो, गहू असेल, ज्वारी असेल, मामा सगळी भेसळ आहे. सगळं आता महाराष्ट्रभर धुमधडाका चालू आहे. आमचे तुकाराम बुवा, बर का, मी काल पण बोललो, हैराण आहेत लोक भेसळ करणारे. आलं का लक्षामध्ये? शुद्ध सात्विक आहार पाहिजे. बर का? आहार शुद्ध सत्व शुद्धी म्हटलेला आहे. आहार शुद्ध सत्व शुद्धी. आणि याच्या नंतर सांगितलं राजन जितसंगो. मानवी जीवनामध्ये संग चांगला पाहिजे, म्हणजे संगती चांगल्याची पाहिजे. आलं का लक्षामध्ये? आपण कोणाच्या सानिध्यामध्ये, संगतीमध्ये राहतो, याला विशेष महत्व आहे. आपल्याकडे जुनी मन आहे. आपण जरी व्यवस्थित असलो, वाईटाच्या संगतीमध्ये असलो, तर कळत नकळत त्याचे गुण दोष आपल्याला लागतात. म्हणून आपल्या मराठवाड्यामध्ये मन आहे, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला. वाण नाही, परंतु
होय अक्काबाई आता आहे तिकडं बहिणीकडं परवा दिवशी कीर्तन वरी आपले माळ वाण नाही परंतु गोण लागला संगती महत्वाची संगती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बोलतात गोड शब्द आहेत तुकडोजी महाराजांचे विदर्भामध्ये काही अवलिया महात्मा होऊन गेले ज्याच्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्या तुकडोजी महाराजांनी भारत स्वतंत्र करण्यासाठी हो चळवळ उभा केली मामा तुकडोजी महाराज गुरुदेव मंडळ आपले ते बोलतात मर जाएंगे मिट जाएंगे मर जाएंगे मिट जाएंगे देशासाठी आपल्या समाजासाठी प्राणांची आहुती देण्यासाठी साधू संतांनी मागे पुढे पाहिलं नाही आलं का लक्षामध्ये राष्ट्रसंतांचे शब्द आहेत राष्ट्रसंत म्हणतात मित्रा कर मैत्री त्यासी 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 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात आशांची संगती करा असे मित्र आपल्या जीवनामध्ये ठेवा जो सत्याविन शब्द न बोले सहजही कोणासी मित्रा कर मैत्री त्यासी त्याच्यासोबत आपली मैत्री असावी त्याच्यासोबत आपलं सख्य असावं म्हणून जीवनामध्ये संगती सज्जनाची पाहिजे आलं का लक्षामध्ये साधू संत बोलतात कारण कसं आहे महाराज संगतीत सर्व दोषाला आणि तुमच्या गुणांना कारणीभूत आहे अध्यात्मामध्ये संघहित बाध्यते लोके म्हटलेलं आहे अर्क लक्षामध्ये संघहित बाध्यते लोके म्हणून व्यास बोलतात भागवतामध्ये जीवनामध्ये चांगल्याची संगती पाहिजे अर्थात संतांची संगती आपल्या जीवनामध्ये पाहिजे सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरती चिराग तस्मादपि प्रत्ययो सत्संगम सततम गुरु कारण का सहज कळत न कळत चांगल्यांच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर हो तुमचा आमचा उद्धार राहिल्याशिवाय एक ध्यानात घ्या चोराच्या सानिध्यामध्ये राहून लोक आपल्याला काय सज्जन म्हणणार आहे नाही कोण म्हणेल सज्जन आपण जर एखाद्या साधूच्या सानिध्यामध्ये गेलो किंवा राजाच्या सानिध्यामध्ये गेलो ठीक आहे आपण भिकारी असू द्या हो आपण आपल्या घरी 18 विश्वदारी द्या असू द्या परंतु आपण जर एखाद्या राजासोबत रोज उठत बसत असलो तर लोक काय म्हणतील नाही राव हा व्यक्ती पण श्रीमंत आहे आलं का लक्षामध्ये म्हणून जीवनामध्ये संगती करत असताना चांगल्याची संगती करावी म्हणून राजा परीक्षितीला शुकाचार्य सांगतात राजन जित संगो जित श्वासो श्वासावर नियंत्रण आणि याच्या माध्यमातून तू भगवंत चिंतन कर देखना इंद्रियों की न घोड़े बगी देखना इंद्रियों की
न घोड़ी बगी उनमें हरदम ये संयम के कोड़े लगे। अपने रुत को सुमार्ग बनाते चलो। कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो। कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो। याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी। ऐसा विश्वास मन में जगाते चलो। कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो। कामामध्ये का काही म्हणा राम राम। घरामध्ये काम करत असताना भगवंताचं चिंतन करत चालावं। आता काम राहिली नाहीत घरामध्ये, असा सगळं रेडीमेड जमाना आहे। आलं का लक्षामध्ये? जुन्या काळात रेडीमेड कपडे आणल्याच्या नंतर नवल वाटायचं। 90च्या काळात बोलावलं, 90, 91, 95च्या दरम्यान कापड नसायची। जर बाहेरून रेडीमेड कापड आणली तर आनंद वाटायचा। त्यावेळेस फक्त कापडच रेडीमेड होती। आता सगळं रेडीमेड आलं। जेवण पण रेडीमेड, घर पण रेडीमेड। आलं का लक्षामध्ये? लोक जेवायला घरी जेवतच नाही, हॉटेलला संध्याकाळी आम्ही पाहतो ताई, मोठमोठ्या हवेला आम्ही ज्यावेळेस कार्यक्रमाला दिवस मोहत आम्ही प्रवास करतो ना, कुटुंबच्या कुटुंब जेवायला असतात, पूर्ण रेडीमेड। आणि ते पण आता ऑनलाईन आलंय। कोणतं की झोमॅटो टोमॅटो आणून तमो फोन केला की घरी। आलं का लक्षात? लोकांना ऑनलाईन जेवण, जे काय पाहिजे ऑनलाईनच पाहतो मामा। मुलं बाळ सगळे ऑनलाईन। आलं का लक्षामध्ये? विज्ञान युग आहे। मी का बोलालो? खरं पाहिलं तर ते जेवण व्यवस्थित आहे का? नाही। परंतु आता कालाय तस्मै नमः, अवघड आहे। म्हणून आहार आपण स्वतः बनवलेलं जेवण असावं किंवा परिचित व्यक्तीनं। जर दुष्ट दुर्जनाने जर ते जेवण बनवलं असेल तर कळत न कळत त्याचे संस्कार त्या भोजनावर पडतात। आणि ते जर आपण सेवन केलं तर आपली मती पण तशीच होते। आलं का लक्षामध्ये? अपवाद म्हणून एखाद्या वेळेस हॉटेलला जेवण ठीक आहे, परंतु रोजच सकाळी चला हॉटेलला, आता ते तिथले जेवणाचे प्रकार जावे त्याच्या वंश। आपला काही प्रसंग आम्ही फक्त ऐकून सांगतो। अरे का लक्षामध्ये? मी काय बोलालो? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम। घरामध्ये काम करत असताना ते काम करत करत भगवंताचं नामस्मरण चिंतन तुम्ही आम्ही केलं पाहिजे। जुना काळ आहे, जुन्या काळामध्ये आपल्या संत जनाबाई महाराज दळिता कांडिता जेविता दिवाळी भल्या पहाटे दळण दळायच्या। आता दळण राहिलं ते जातच राहिलं नाही। म्हणजे दळणाच्या जातीचे माणसं राहिले नाही। आलं का लक्षामध्ये? म्हणून ते जात पण राहिलं असेल तर या वयामध्ये 4 पायल्या दळण। किती पायल्या? अकाबाई 4 पायल्या दळलंय का नाही? कमी अधिक दळलंय। आणि ते सासून पुन्हा दळायला व्हायचं पहाटे उठून। त्यावेळेस अशा काही लाईट नव्हत्या, काय नाही, घरामध्ये दिवा लावावा आणि दळायला बसावं। 4 पायला दिवस निघेपर्यंत न्याहारीच्या भाकरी बनवायच्या। आता न्याहारी पण राहिली नाही,
जळत पण राहिलं नाही बर का. सगळं रेडीमेड आलं. माझा बोलण्याचा हेतू एवढाच आहे, साधू संतांनी कामामध्ये काम. जनाबाई महाराज बोलल्या, सुंदर माझी जाते गे फिरती बहुतुकी, ओ या गाऊ कौतुके तू ये बा विठला, सासू आणि सासरा तिरतो तिसरा, ओ या गाऊ भ्रतारा तो ये रे बा विठला. किती गोड आणि सुंदर आहे. आता जात फक्त आता लग्नातच आलंय जात. त्या जात्याचा आता भाग्योदय झालाय सध्या लग्नाचा शेवटचा टप्पा आहे. महाराज एवढ्या त्या जातीला किंमत आली आहे. 5-5 जाती घरामध्ये मांडतात. त्याची काय सजावट. तुमच्या काळात सजावट होती का जात्याची? एका पिवळ्या कापडामध्ये हळकुंड त्याला त्याच्या गचंडाला आवळून बांधायचे आणि हळद तळायची. याच्या पलीकडे काय आता त्याला फुलं आहेत नाही, त्या रांगोळी, खाली त्याला टाकलेलं आसन, पुन्हा वरी विठ्ठल रुक्मिणी, कुठं रंगनाथ राधा कृष्ण, त्याचा फोटोशूट पुन्हा. कधी कुणाचं भाग्य उदय काय सांगताय. असं बिचाऱ्याचं नशीब आहे होय. त्यानं तरी कुठं कळला राहो, परंतु मजा आनंद आहे. मी का बोलालो, कामामध्ये काम. काही म्हणा राम रामो. राजन, या 4 गोष्टी तू आपल्या जीवनामध्ये कर आणि भगवंत चिंतन कर. तच्चिंतनम तत्कथनम अन्यन्न तत्प्रबोधनम एतदेक परंतंचो ब्रह्मा अभ्यासम विदुरुपदः. त्याचं चिंतन कर. शुकाचार्याला राजा परीक्षितीने विचारलं, महाराज नेमकं कोणाचं चिंतन करू, कोणत्या भगवंतामध्ये माझं मन त्याचं ध्यान करू. याचा विस्तार करत असताना सृष्टीची रचना अर्थात शुकाचार्य सांगतात, राजन पहिली कोठीच नव्हती, काहीच नव्हतं. आदी नारायणाच्या नाभी कमलातून एक कमळ जन्माला आलो आणि त्या कमळामध्ये ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ब्रह्मदेवाने 4ही बाजूला पाहिलं. 4 मुख आहेत ब्रह्मदेवाला. अथांग सागर आहे, पाणीच आहे. आत जायचा वर यायचा, आत जायचा वर यायचा. काय करावं. शेवटी 2 शब्द त्याच्या कानावर पडले. कोणाच्या? ब्रह्मदेवाच्या. तप. 1000 वर्ष ब्रह्मदेवानं तप केलं आणि नंतर भगवान शेष नारायण प्रकट झाले आणि त्या ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला. ऐक राजन, अनंत ब्रह्मांडी उदय यांनी सांगितलं की ही सृष्टीची रचना कर. सृष्टीचा विस्तार खूप मोठा आहे. त्या ब्रह्मदेवाचं गर्वहरण पण भगवंतांनी केलं बर का. आणि सांगितलं, ब्रह्मा हे जग आहे ना, ही सृष्टी विष्टप्याह मिदम कृष्ण मेका, माझ्या एका केसाच्या अंशावर हे जग स्थित आहे. माझा एवढा विस्तार आहे. आलं का लक्षामध्ये? ब्रह्मदेवाचं गर्वहरण. ब्रह्मदेवाने विचार केला, अरे बापरे. आणि शेवटी भागवत धर्माचे 10 लक्षण सांगून पुढं हा द्वितीय स्कंद या ठिकाणी पूर्ण होतो बर का.